नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण 1 कप ज्वारीपासून अगदी भरपूर असे पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पळीपापड कसे बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला खुसखुशीत पळीपापड, ज्वारीचा पळीपापड हा तयार झाला आहे. चला आपण लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे मी बरोबर 1 कप ज्वारी घेतली. वजनाला पाहिली तर बरोबर 200 ग्रॅम ज्वारी आज आपण वापरणार आहोत. तर ही ज्वारीला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून जी काही थोडीफार माती वगैरे घाण असेल ती संपूर्ण निघून आपण ज्वारी ही पूर्णपणे स्वच्छ अशी होऊन जाईल. तर 2 ते 3 पाण्याने आता मी ज्वारी ही धुवून घेतली आणि त्यानंतर ह्या ज्वारीमध्ये ज्वारी बुडेपर्यंत पाणी घालून आपण 3 दिवस ज्वारी ही भिजवून घेणार आहोत. अधूनमधून ह्या ज्वारीचं पाणी बदलून घ्या, जेणेकरून वास ज्वारीचा येणार नाही. तर 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली ज्वारी ही भिजून तयार झाली. तिला पुन्हा मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून लगेच चाळणीमध्ये तिथला संपूर्ण पाणी काढून निथळून घेतली. आता आपल्या ह्या ज्वारीचं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती आपण फॅन खाली फक्त 2 ते 3 तास आपण हिला सुकवून घेणार. अजिबात ही ज्वारी उन्हामध्ये सुकू नका. जर आपण उन्हामध्ये सुकवले तर आपले पापड हे खराब होण्याची शक्यता असते, म्हणजे तळे वगैरे जातात आणि ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस देखील ते थोडे जास्ती लालसर होतात. म्हणून कधीही ज्वारी ही फक्त फॅनखाली सुकवून घ्या. आता आपण ही ज्वारी 2 ते 3 तास फॅनखाली सुकवून घेऊया. तर 2 ते 3 तास मी ज्वारी ही सुकवून घेतली. त्यानंतर लगेच आता आपली ज्वारी ही अगदी थोडीशी असल्यामुळे लगेच आपण हिला मिक्सरवरती दळून घेणार आहोत. जर तुम्ही जास्ती प्रमाणात ज्वारीची पापड बनवत असाल तर गिरणीवरनं अगदी छान रवेदार अशी तिला दळून आणा. तर अगदी थोडी घेऊन आपण आता ही ज्वारी मिक्सरला अगदी बारीक तिचं पीठ होईपर्यंत आपण मिक्सरला बारीकेला फिरवून घ्यायचं. अगदी सहज असं तिचं पीठ हे तयार होतं. तुम्ही बघू शकाल का आपण तिला आधीच भिजवून घेतली आणि त्यानंतर ती ओलसर असते, म्हणून मिक्सरला अगदी सहज ती बारीक होते. लगेच आपली नेहमीची गव्हाचं पीठ चाळायची जी चाळणी असेल त्या चाळणीने आपण आता हे पीठ आपण गाळून घेणार आहोत. आता याचा अगदी भरपूर असा कोंडा निघतो, वरचं साल निघतं, ते फेकून न देता त्याचे देखील पापड बनवले जातात किंवा आपण भाकरी बनवताना वापरून घेतलं तरी काही हरकत नाही, म्हणजे त्यावेळेस आपण पुन्हा तिला अगदी बारीक फिरून वापरून घ्यायचे. अशाच पद्धतीने आता संपूर्ण पीठ हे आपण तयार करून घेऊया. तर तुम्ही बघू शकाल मी आता संपूर्ण पीठ हे आता तयार करून घेतले. आता ह्या पिठामध्ये पुन्हा आपण पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने तिचं छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं. आता आपण ह्या पिठापासून चिक आपण तयार करून घेणार आहोत. तर कमीत कमी अगदी भरपूर असं आपण म्हणजे पिठा अगदी छान असं त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण पाणी घालून अगदी जास्ती प्रमाणात घातलं तरी काही हरकत नाही. आता मी यामध्ये अगदी भरपूर पाणी घालून आता पुन्हा हिला आपण रात्रभर असंच पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घेणार आहोत. यामुळे खूप छान असा आपला चीक हा तयार होईल. तर कमीत कमी 1 कप पिठासाठी इथं 4 ते 5 कप पाणी घालून मी आता हिला रात्रभर भिजवून घेणार आहे. चीक आपलं खाली बसल्यानंतर पुन्हा वरचं पाणी आपण जेवढं शक्य 1 ते 2 वेळेस आपण त्याला निथळून पुन्हा दुसरं पाणी घालून पुन्हा तिला आपण अशाच पद्धतीने झाकून ठेवायचं. मी रात्री 1 ते 2 वेळेस पाणी हे निथळून घेतलं, म्हणजे वरचं पाणी आपण आता जसं काढतोय अगदी असंच पाणी काढून घ्यायचं. यामुळे काय होतं, अगदी छान असे आपले पिवळसर पापड तयार होतं. अजिबात काळेसर पापड आपले तयार होत नाही. जेवढं शक्य तेवढं व्यवस्थित याचं पाणी आपण काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण पाणी हे आता यामधनं काढून घेतले. जोवर पीठ येत नाही तोवर आपण पाणी त्याचं निथळून घ्यायचं आणि लगेच आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपला हा अगदी परफेक्ट पापड बनवण्यासाठी लागणारा चीक हा तयार झाला आहे. आता हा चीक आपण एका भांड्याच्या सहाय्याने, कप किंवा वाटीच्या सहाय्याने हा चीक मोजून घ्यायचं. यामुळे काय होतं, आपण अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण घेऊ शकतो. जर अंदाजाने पाणी घेतलं तर कधी जास्त होईल, कधी कमी होईल, म्हणून कधीही कपाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने आपण चीक मोजून घ्यायचं आणि त्याच वाटीने आता आपण इथं पाणी घेणार आहोत. आता आपलं बरोबर पाऊण वाटी चीक आलं आहे, म्हणून मी इथे बरोबर 2 पाऊण वाटी असं पाणी हे मोजून घेते. तर अगदी बरोबर मी 3 पाऊण वाटी मी इथं पाण्याचा वापर केला आहे. तर आपण इथं 3 पाऊण वाटीचा वापर का करतोय, तर कधीतरी काही ज्वारीला अधिक पाणी लागतं, कमी जास्ती लागतं, म्हणून आपण इथे जास्तीचं पाणी मी करून घेतलंय. बरोबर मी इथे 1 पाऊण वाटी आता काढून घेते. बरोबर आपण आता इथे 3
पाऊण वाटी गरम करून घेतलेलं पाण्यापैकी 1 पाऊण वाटी आपण काढून घेतले. 2 पाऊण वाटी पाणी आपलं बरोबर इथे आहे. त्यामध्ये लगेच आपण चवीनुसार मीठ आणि लगेच आवडीनुसार आपण तीळ, ओवा, आपल्याला जसं काही मसाले घालायचे, चिली फ्लेक्स आपण त्यामध्ये टाकून घेऊ शकतो. लगेच मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. पाणी गरम झाल्यानंतर अगदी थोडं थोडं आपण व्यवस्थित चीक टाकत जायचं आणि रवीने किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करत जायचं. यामुळे काय होतं, अजिबात आपल्या चिकाच्या गोटळ्या ह्या तयार होत नाही. तर अशाच पद्धतीने आपण आता मंद गॅसवरती कमीत कमी हा चीक 5 ते 7 मिनटं आपण एकसारखं रवीने ढवळत अगदी छान थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. तर 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल हलकासा आपला चीक हा आता शिजून तयार झाला आहे. त्यानंतर आता अजिबात गोठळ्या त्याच्या होणार नाही. त्यानंतर लगेच आपण एका चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करत पुन्हा आणखी थोडा वेळ घट्ट होईपर्यंत आपण असं शिजवून घेणार आहोत. तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल थोडा आपला घट्टसर असा चीक हा तयार झाला आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पापडांचं पीठ व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा आणखी आपण पीठ अगदी छान शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पुन्हा आणखी जे आपण काढून घेतलेलं पाणी होतं त्यापैकी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून पुन्हा आणखी मी हे पीठ शिजवून घेतले. अशा पद्धतीने आपलं पीठ शिजत आल्यानंतर आता छान असं आपलं पीठ हे गचकायला लागले, म्हणजे अगदी छान ते आता उकडतंय. त्यानंतर लगेच त्याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कढईला आपलं पीठ हे चिटकणार नाही. तर त्यानंतर लगेच याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं आपण आता पुन्हा याला शिजवून घेणार आहोत. पुन्हा याला आपण ह्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणून एकसारखं पीठ हे आपलं छान शिजतं आणि त्यामुळे आपले अगदी छान असे वर्षभर टिकणारे पापड हे अगदी व्यवस्थित तयार होतात. जर आपलं पीठ हे कच्चं राहिलं तर त्यामुळे आपल्या पापडांना तळे जाण्याची शक्यता असते. पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा आपण 5 मिनटं शिजवून घेणार. एकूण आपण मंद गॅसवरती पीठ हे 15 मिनटं आपण शिजवून घेतलं आहे. यामुळे काय होतं, अगदी छान चविष्ट पारंपरिक पद्धतीने आणि अगदी छान असे आपले पापड हे तयार होतात. तर पुन्हा आपण 5 मिनटं त्यांना शिजवून घेतले. असे एकूण 15 मिनटं शिजून झाल्यानंतर गॅस बंद करून हलकंसं आपण याला गार होऊ देऊया. तर त्यानंतर लगेच आपण पळी घेऊन आता पळीच्या सहाय्याने प्लॅस्टिक कागदावरती आपण हा पापड तयार करून घेणार आहोत. पापड हा आपण लहान मोठा जाड बारीक आवडीनुसार करून घेऊ शकतो. आता मी अगदी जास्ती जाडही नाही आणि जास्ती बारीकही नाही अशा पद्धतीने पापड हा तयार करून घेते. मध्यम आकाराचा पापड मी तयार करून घेते. जर तुम्हाला भाजून खायचे असतील तर पापड हा थोडासा जाडसर तयार करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण गॅसवरती पापड भाजून घेतो ना त्यावेळेस तो अजिबात जळत नाही किंवा अजिबात तो खराब होत नाही. बारीक पापड हा लवकर जळतो आणि तो व्यवस्थित भाजून निघत नाही. तर अशाच पद्धतीने आपण मध्यम आकाराचे अगदी छान ज्वारीचे पळी पापड आपण तयार करून घेणार आहोत. मध्यम आकाराचे मी आता संपूर्ण पापड हे पळीच्या सहाय्याने अशाच पद्धतीने अगदी परफेक्ट आपण पापड तयार करून घेऊया. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले एकसारखे पापड हे तयार झाले. आता आपण हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया. जर आपल्याकडे ऊन नसेल म्हणजे आपल्या टेरेस नसेल तर तुम्ही यांना फॅनखाली देखील वाळवून घेऊ शकता. तर बघू शकाल अगदी भरपूर 1 कप ज्वारीपासून अगदी भरपूर असे आपले एकसारखे अगदी छान चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीचे अगदी परफेक्ट असे पापड तयार झाले. त्यानंतर लगेच आपण यांना तळून बघूया. तर तळून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पापड हा तयार झाला आहे. अजिबात कुठे तळे वगैरे न जाता अगदी छान खुसखुशीत असा आपला ज्वारीचा पळी पापड अगदी परफेक्ट असा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट असा आपला खुसखुशीत ज्वारीचा पापड हा तयार आहे.